तर सकाळी सकाळी इथे ना मी छान असं वांगा आणि पावट्याची भाजी बनवते. तर कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि टोमॅटो भाजून घेतला आणि टोमॅटो भाजल्यानंतर ना जे पावटे असतात ना, ओले जे शेंगा असतात ते पावटे त्याच्यामध्ये टाकायचे आणि छान असं भाजून घ्यायचं. आणि मी इथे ना त्याच्यामध्ये टाकायला वांगी चिरून घेतलेत. पावटे जरा थोडे भाजत आले की मग त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं 2 चमचे, म्हणजे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता. आणि मी जो हा कांदा लसूण मसाला आहे ना, तो 1 चमचा, त्याच्याने इतकी छान टेस्ट येते ना खरंच. तो जवळ मला वाटते कराडवरून आणतात हे. 1 किलो आणला की बरेच दिवस जातो. त्यानंतर थोडीशी हळद टाकून ना पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. तो ओला असतो आणि ओला असल्यामुळे पूर्ण तेलामध्ये बनवला आहे तो. त्याच्यामुळे काय होतं, आपण भाजीला जरी तेल कमी वापरलं ना तरी चालतं, कारण त्या मसाल्याचं तेल अजून भाजीला सुटतं. कारण मी अनुभव घेतला आहे. कसा माहिती आहे काय, मी माझ्या अंदाजानुसार 2 चमचे जर तेल टाकले तर खूप अशी तर्री येते. त्याच्यामुळं मी आता हल्ली काय करते की तेलच कमी टाकते, म्हणजे ती चटणी टाकल्यानंतर आपोआपच भाजीला छान असं तेल मिळून जातं. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये वांगी टाकली आणि वांगी टाकून मग थोडंसं पाणी टाकलं अंगापुरतं, कारण जास्त काही त्याला पातळ बनवायचं नव्हतं, डब्यासाठी पण द्यायचं होतं. त्यानंतर मीठ टाकलं आणि पुन्हा एकदा छान असं वाफ त्याला काढली. आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकलं. तर थोडी शिजत आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि मग छान अशी भाजी तयार झाली. मी सकाळी मुलांना ना डब्यामध्ये परतलेला भात दिला होता आणि इकडं चपातीचं पीठसुद्धा मळून ठेवलं आणि इकडं आपली भाजी छान अशी तयार आहे, बघू शकता. आणि दुसरीकडे भात ठेवला आहे आणि तिसरीकडे डाळ ठेवली शिजायला आणि थोडासा त्याच्यामध्ये बटाटा. हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आत्ता वाजलेत 11:15. जवळजवळ 11:30 वाजताच माझी सगळी कामं आवरली आणि माझं आवरेपर्यंत 15 मिनटं गेली. काय झालं, आज हे जाणार होते लवकर गाडीवर, तर डबा वगैरे सगळं बनवलं. मुलांना सकाळी परतलेला भात दिला आणि अचानक ह्यांना ऑफिसमधून फोन आला की गाडीचं काम निघाले थोडंसं किरकोळ, तर तेच करण्यासाठी ते गेलेत. आता त्यांचा फोन झाला, बोलले की थोड्या वेळाने येतो, काय चेक वगैरे सगळं करतो आणि येतो. किरकोळ काय असेल ते करायचं आणि रिकामं व्हायचं, कारण मग मध्ये रस्त्यात वगैरे गेलं तर प्रॉब्लेम नको, कारण घाटामधून जावं लागतं त्यांना. त्याच्यामुळे मग आता मी माझ्या कामाला लागते. मुलं येईस्तोवर अजून वेळ आहे, अर्धा तास तरी मुलांना वेळ यायला, कारण 12 वाजता शाळा सुटते, ते 12:15पर्यंत घरात येतात. आणि फायनली आता माझ्या कामाला मी सुरुवात, म्हणजे कशी, जवळजवळ 2 ते 3 महिने झाले ना खूप विचारांमध्ये माझा वेळ मी वाया घालवला आहे. म्हणजे छोट्या छोट्या बारीक गोष्टींचा विचार करत बसायचा की हे असं, मी असं केलं तर दुसऱ्याला त्रास होईल किंवा काय गोष्टी असतात त्या. त्याच्यामुळे ना मी पूर्णपणे माझ्या या शिलाई कामाकडं दुर्लक्ष केलं आहे. खरं तर मी करायला नाही पाहिजे, पण आत्ता मला गिल्ट येते की मी का दुर्लक्ष केलं छोट्याशा कारणांसाठी. म्हणजे आता जसं की अति विचार करायची सवय जशी असते ना, तशी मला सवय आहे. त्याच्यामुळे ना कोणतंही म्हणजे काम करायची इच्छा नाही. पण तसंच मी आजारी पण पडली होती, ताप वगैरे आला होता भरपूर. त्याच्यामध्ये पण असेच दिवस गेले ते निघून. आणि आत्ता सीझन, म्हणजे आता गणपती येत आहेत ना, तर हळूहळू बायकांना ब्लाऊज शिवायला टाकायला येत आहेत. मग आता असं वाटतं आहे की एवढं त्या स्वतःहून येत आहेत टाकायला आणि मी का करत नाही असं वाटतं. म्हणजे का करायचं नाही असं वाटतं. मग आता म्हटलं आजपासून आपण एक कासना ब्लाऊज रोज ओढून काढायचाच, तर तो गणपतीपर्यंत त्यांना मिळेल. तर अशा पद्धतीने आता मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे. उलट ना मी जेव्हा भाड्याच्या रूममध्ये होती ना, तेव्हा जोमानं काम करायचे. मी अगदी एका दिवसात 2-2 ब्लाऊज, 3-3 गाऊन असं ओढून काढायचे. आणि आता नवीन घर घेतल्यापासून, म्हणजे डिसेंबरमध्ये 2 वर्ष होतील घराला, नवीन घर घेतल्यापासून इकडं थोडंसं मंदावलं आहे म्हणजे व्यवसाय माझा. तर तरी पण मी त्यातूनच जे माझ्या आधीच्या बायका आहेत ना शिवायला टाकणाऱ्या, त्यांच्या संपर्कात आहे, तर त्या येतातच. त्याच्यामुळे मग थोडंफार मी पण विचार करायला पाहिजे, कारण आपल्या घराचा हप्ता जातो एवढा मोठा, तर थोडंफार माझा पण हातभार लागला पाहिजे, हा सुद्धा विचार मी करायला पाहिजे. पण काय माहिती, इतकं विचारांमध्ये मी डुबून जाते ना, की मग नंतर मला संध्याकाळी झोपताना ना खूप असं वाईट वाटतं की मी आज काहीच नाही केलं. जेवण वगैरे करणं ही कॉमन गोष्ट आहे, म्हणजे घरातली कामं, जेवण, मुलांचं करणं हे मला कॉमन वाटतं. जास्त असं काय नाही, कारण सगळ्याच बायका हे काम करत असतात. आणि जे आपण थोडंफार काहीतरी आपल्याला
पैसे मिळावे किंवा आपल्या घराला हातभार लागावा यासाठी जे काही काम करत असतात ना ते आपल्या घरासाठीच, आणि तेच मी करत नाही ना त्याचं गिल्ट मला फार येतं. तर मला ते गिल्ट आता घ्यायचं नाही आहे, आणि असं लोकांकडून ना कौतुक करून घ्यायला मला खूप आवडतं. खरं तर तुम्ही जर कौतुक कराल ना तर मी त्याच्या चारपट चांगलं काम करणार, आणि जर कौतुक नाही केलं की असं म्हणजे तू काय करतेस किंवा काय गोष्टी म्हणजे हिला काय येतं किंवा काय असं नावं ठेवतात ना, तेव्हा नावं ठेवलं ना माझं पूर्ण असं खच्चीकरण होतं, म्हणजे त्या कामातला इंटरेस्टच निघून जातो माझा. तर अशा पद्धतीनं थोडंसं आहे माझं. पण आता काय ठरवलंयच मी, म्हणजे ठरवायचं नाही, ठरवलंयच मी आता माझं काम मला करणं गरजेचंच आहे. मग ते रोजचं 2 तास असो 1 तास असो करायलाच पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. कारण भरपूर सारा ढीग पडला आहे शिवणाचा, गाऊन आहेत, ब्लाऊज आहे, आणि आता कसं झालं आहे देत नाही, त्याच्यामुळे असं वाटतं बायकांना की ही वेळेत देतच नाही. पण तसं नाही आहे. आपल्याला जो मानसिक त्रास होत असतो त्याच्यामुळं आपण आजारी पडतो, काही बारीक सारीक गोष्टी असतात किंवा शरीराच्या काही तक्रारी असतात, अशा ह्या गोष्टींमुळं ना मी थांबले होते. पण खरं तर थांबायला नाही पाहिजे, पुन्हा उठून तयारीला लागलं पाहिजे, आणि आता मी तेच करणार आहे. चला तर मग आता मी माझं जे काय परवा दिवशी अर्धवट राहिलेलं ब्लाऊज आहे ना ते शिवायला घेते, आणि ते आज पूर्णच करून टाकते. तुमच्याशी गप्पा मारल्या आणि मग थोडंसं मी जेवून घेतलं, आणि जेवून घेतल्यानंतर मग जो काही ब्लाऊज पूर्ण करायचा होता ते करायला बसले. जे काय होतं एक्स्ट्राचं कापड मी इथं कापून घेते ब्लाऊजचं. मी आधीच थोडंसं मेन फॅब्रिकचं ना एक्स्ट्रा कापड घेते, कारण मग कसं धागे वगैरे निघून गेले ना तर काही टेन्शन नसतं, कटिंगमध्ये ते होऊन जातं. तर इथे ना मी कटोरीचं मेजरमेंट टाकून ना शिलाई मारून घेते. दीदी रे आली नाही अजून का? आपटला दरवाजा, लाव पटकन तो. वेळ का झाला आज? वाजले बघ किती. ते होय सईच्या आईने 2 डबे दिलेत ते असेच प्लास्टिकचे. हां एवढा वेळ का बाळ? हा लेट सुटला वे. साहेबांचं आमच्या आल्या आल्या खाऊ, आणि इकडं TV, दुसरं काही नाही. जेव म्हणते, भाजी चपाती सगळं तयार आहे तरी जेवत नाही आहे. काय करायचं? काय काय मग? तुम्ही तर बघितलं, जस्ट मी ब्लाऊज शिवायला सुरुवात केली तोपर्यंत स्वराज आला, आणि आल्या आल्या तो फरसाण वगैरे खायला घेतलं. म्हटलं सुक्का खाऊ खाण्यापेक्षा ना चपाती भाजी तयार आहे ती खा. मग त्यानं फरसाण आधी संपवला, त्यानंतर मग मला चपाती भाजी दे. मग त्याला आता चपाती भाजी देते इथं. त्याला म्हटलं स्वतःच्या हाताने घे, तर नाही तूच वाढ. मग हे अशी मुलांना काय काय वेळेला जेरीस पेटतात की मला तूच वाढायचं. मग त्याला दिलं, कारण प्रत्येक मुलाला अपेक्षा असते की शाळेतून गेल्या गेल्या आपल्या आईनं आपलं ताट तयार करावं. तर अशा पद्धतीनं त्याला जेवायला दिलं. तर आत्ता वाजले जवळजवळ 2:10 व्हायला आले. जवळजवळ मला वाटते 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी हा ब्लाऊज शिवायला घेतला होता, आणि फायनली आता तो झाला आहे कंप्लीट. 2 तासामध्ये झाला ब्लाऊज. हा कटोरी ब्लाऊज आहे. 3 दिवस झालं पेंडिंग ठेवला होता, कधी शिवू म्हणून. पण झाला. अगदी 12 वाजता बसली होती मी जेवण खाऊन, तर बरोबर 2 तासामध्ये पूर्ण झाला आहे. तर फक्त याला हुक वगैरे लावायचे आहेत, हे नंतर लावून. सिम्पल गोल गळा आहे. अशा पद्धतीनं हा ब्लाऊज पूर्ण केला आहे मी आज. तर असंच आता काम करत राहणार आहे मी. जो काय आळस होता तो सगळा झटकून. तर सिम्पल गोल गळा आहे अशा पद्धतीनं. आत्ता ना ब्लाऊज पूर्ण शिवून झाला आहे, जवळजवळ 2:15 झाले. अजून हे काय आलेलं नाही जेवायला. आता बघते त्यांना एकदा फोन करून काय झालं, गाडीचं काम वगैरे झालं आहे का, आणि त्यानंतर मग मी थोडीशी झोप घेणार, आणि परत उरलेलं काम मग झोपून उठल्यानंतर करेन. आत्ताच माझा यांचा फोन झाला,
की जेवायला येत आहे काय म्हणून. तर हे बोली मी ऑफिसच्या इथं आले तोपर्यंत जेवण गरम कर. तर मी इथं आता म्हणजे असं जेवण गरम करायला ठेवले. आता थोड्या वेळात आले की त्यांना जेवायला देते आणि मग पुढे काय असेल तर मला शेअर करते. झालं गाडीचं काम? कधी होईल? मग आत्ता लावलेत ना का परत आणलीत? इथेच लावले. हां हां. परत आणू शकत नाही. काय खाल्लं मग? कायच नाही खाल्ला. जेवण गेला सगळं झालं नसतं. हो तिथे जेवायला काढायचं पण झालं. का? जेवण झालं. काय तुम्ही जेवला नाही? जेवलो मी. मग काय नेमकं झालं? इंजिन वर खराब झाल्यामुळे डायरेक्ट पाणी इंजिनमध्ये झालं. नशीब इथंच झालं म्हणून बरं झालं ते. नशीब इथंच झालं म्हणून सकाळी ना लवकर जेवल्यामुळे थोडीशी मला पण भूक लागली होती. ह्यांना जेवायला दिलं आणि स्वराज बोलला मम्मी की डाळिंब दे सोलून. मी तर आता तेच करते, त्याला पण देते, मी पण खाते. म्हणजे चौघांना पण होईल अशा उद्देशानं होती ती. 4 पण डाळिंब मी कट केली आणि मग खाण्यासाठी घेऊन गेली. तोपर्यंत ह्यांचं जेवण वगैरे झालं. मग त्यांनासुद्धा अगदी थोडंसंच त्यांनी घेतलं, जास्त काय नाही, कारण आत्ताच जेवले ना त्याच्यामुळे. पाच वाजता ना थोडंसं फ्रेश झाली आणि मग एक ग्लास पाणी पिऊन घेतलं, कारण झोपलं किंवा नाही झोपलं दुपारी तरी तहानही आपल्याला लागतेच. तर त्यानं पाणी पिऊन घेते आणि त्याच्यानंतर मस्त असं पडदे वगैरे जरा उघडते खिडकीचे, म्हणजे कसं फ्रेश वाटतं बाहेरचा उजेड आणि वारा आतमध्ये आला की. त्यानंतर मग मला पुढच्या कामाला लागायचं होतं. तुम्हाला झोपेन म्हटलं पण कसली झोप आणि कसलं काय. मी आणि मिठू ते AI एडिटिंगचं जरा बघत होतो, थंबनेल कसं बनवतात वगैरे, त्याच्यातच सगळा वेळ गेला. आणि बरोबर आता 5 वाजलेत. थोडीशी चहा ठेवते आणि ब्लाऊजला जे काही हुक वगैरे लावायचे ते लावून घेते. आता हे सुद्धा चालेल गाडीकडं. ते पण झोपले ना, ते पिक्चरच बघत बसले स्वराजन दोघं. आणि मिठू आणि मी इकडं दोघींचं चाललं होतं एडिटिंगचं कसं काय बघायचं ते. आणि नॉट आणायला पाठवलेली मितालीला, नेमकं दुकान बंद आहे आज, ब्लाऊजला लावायची होती नॉट. तर आता पटकन चहा ठेवते. ह्याच्यात लिहून टाक ना मग वेळापत्रक. चिटकवायला चान्स नाही वाटतं पाठी. मग हे वर्ग म्हणजे काय म्हणतात दप्तरात वापरायचं आहे? ओके. आता काय अभ्यास करा करा. मितूची एक सवय चांगली आहे, जी की संध्याकाळ व्हायच्या आधी अभ्यास करून घेते. म्हणजे संध्याकाळी जास्त काय डोळ्यावर ताण पण येत नाही आणि कंटाळा पण येत नाही. तसंच हे आता आवरून गाडीकडे पुन्हा जात आहेत, कारण की कुठपर्यंत काम आले हे तर बघणं गरजेचं आहे. आणि स्वराज काय याची मस्ती चालूच असते. ह्याला दिवसा अभ्यास नाही आठवत, त्याला संध्याकाळ झाली की म्हणजे रात्र झाली की अभ्यास आठवतो, अशा पद्धतीचा आहे. त्यानंतर बघू शकता इथं दोघांचं बॉल खेळायचं चाललं आहे. जोपर्यंत दिवस मावळत नाही तोपर्यंत ह्याला अभ्यासाचं भान नसतं. कधी कधी जास्त एक्स्ट्रा असेल तर बसतो. नंतर स्वराज गेला खेळायला आणि हे सुद्धा गाडीकडे गेले. त्यानंतर मग मी माझ्या कामाला लागले. इथं हुक आणि आय करायचं होतं ब्लाऊजला, तेच करत बसले. ह्यालासुद्धा जवळजवळ अर्धा तास तरी जातोच करेपर्यंत, कारण आज ठरवलंच होतं काहीही कोणत्याही परिस्थितीत आज ब्लाऊज पूर्ण करायचाच आणि तो पूर्णसुद्धा केला मी. तर अशा पद्धतीनं जर ठरवलं तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो. संध्याकाळी 7:30 वाजत आलेत आणि मिथूनही छान दिवाबत्ती केली. स्वराज इकडं अभ्यास करता करता उठलाय, कारण थोडंसं काहीतरी बाकी आहे त्याचं, त्याला मोबाईल पाहिजे, थोड्या वेळ देते. आणि आत्ता इकडे मी शेवया बनवायला घेतल्यात, तिखटवाल्या दाखवते तुम्हाला. तिखटवाल्या शेवया केल्या. थोडंसं पाणी जास्त झाले माझ्याकडून, तरी पण ठीक आहे, थंड झाल्यावर होतं ते. तुला दे शेवया. आणि काय मित्र अभ्यास पाठवते. आला असेल काय तो क्लासवरनं?
मग 7:30 वाजत. बरोबर.